रामकृष्ण गीताय दादा. आत्ताच एक शासनाचा नियम वाचला की 15 वर्षापुढील गाड्यांना डिझेल भेटणार नाही, त्यांना पेट्रोल भेटणार नाही, त्या गाड्या वापरायला चालणार नाहीत. मला तुम्ही सांगा, मग जनतेने या जुन्या गाड्या भंगाराच्या भावात विकायच्या का? सामान्य जनतेची अवस्था जर पाहिली तर सामान्य जनता जुन्या गाड्यासुद्धा हप्त्याने घेते, कर्जबाजारी होऊन घेते, त्या कर्जाचे हप्ते फेडते जुन्या गाड्या. नवीन गाड्या घ्यायची सामान्य जनतेची ऐपत आहे का? आता ह्यांचं कसं झालं आहे, हे खंडणी गोळा करतात, ह्यांची हुकुमशाही झाली, हे जनतेला लुटतायत, हे 200 500 कोटीचे घोटाळे करतायत. ह्यांच्याकडं पैसा आहे, हे दर साल नवीन गाडी घेऊ शकतात. जनता घेऊ शकते का? जनतेकडे एवढा पैसा आहे का? आणि बघा, गाडी 15 वर्षात एक्सपायर डेट होते आणि तुम्ही 60 वर्षाच्या नंतर पण निवडणुकीला उभे आहेत. तुमची मेमरी लॉस होत नाहीत का? तुम्ही एक्सपायर होत नाहीत का? मग गाडीला एक्सपायर डेट लावतात, तुम्ही स्वतः 60 वर्षाच्या नंतर निवडणुकीला उभे राहू नका. एक व्यक्ती 3-3दा आमदार होते, खासदार होते, जितक्या वेळेस मंत्री झाली ना तितक्या वेळेस तितक्या पदाची पेन्शन घेते. मग तुम्ही पण तुमच्या पेन्शन घेऊ नका ना, तुम्ही तुमच्या पेन्शन बंद करून टाका. जनतेचा विचार शासनाने केला पाहिजे, पण शासन जनतेचा विचार करत नाही. हुकुमशाही लागू केल्यावर नियम लागू केला मग काही घेणं देणं नाही. याच्यामध्ये जनतेची किती हाल होते, किती अपेष्टा होते, याचं काही शासनाला घेणं देणं नाही. म्हणून जनता एकजूट झाली पाहिजे आणि शासनाने लागू केलेले नियम हे आपल्यासाठी कितपत योग्य आहेत याचा विचार जनतेने केला पाहिजे. म्हणून हा शासनाचा नियम जनतेसाठी, संपूर्ण जनता एकजूट होऊन ह्या नियमाला प्रतिबंध जनतेनेच केला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती नवी गाडी घेऊ शकत नाही आहे, प्रत्येक व्यक्तीची अवस्था कंडिशन तशी नाही आहे. म्हणून शासनाची आता कुठंतरी हुकुमशाही थांबवली पाहिजे, नाहीतर उद्या लोकशाही कुठंतरी नष्ट होईल आणि हुकुमशाही होईल. म्हणजे लोकांचा विचार, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, पण इथे लोकांचा विचार केला जातोयच कुठं? नियम लादला की लादला, विषय संपला. त्यामुळं तुम्हाला वाटतं ना 15 वर्षापुढील गाड्या जनतेने वापरू नाहीत, मग तुम्ही जनतेला गाड्या घेऊन द्या. तुमच्याकडं पैसा आहे, भरमसाठ पैसा आहे. तुम्ही जनतेसाठी काहीच करत नाही, तुम्ही करता ते सगळं स्वतःसाठी करतात. आता तुम्ही पाठीमागं काय म्हणले, लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये महिना देऊ. दिला का तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना? 1500 रुपये देता तुमचे नाकी नऊ आले. जोपर्यंत तुम्हाला निवडून यायचं होतं तोपर्यंत तुम्ही काय म्हणले की आम्ही तुम्हाला 2100 रुपये महिना देऊ, सरसकट सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे टाकले. आणि आता निवडून आले की लगेच पात्रतेचे निकष लागू केले की जिच्याकडं 4 व्हीलर असेल, जिचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तिला 1500 रुपये महिना भेटणार नाही. मग तुमचं पण 2.5 लाखाच्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही पगार उचलू नका, तुम्ही पेन्शन घेऊ नका, तुमच्याकडे बी 4 व्हीलर आहेत, मग तुम्ही कशाला पगारी घेतात? म्हणजे सगळे लाडकी बहीण म्हणायचं, तिच्या जीवावर निवडून यायचं, चोराच्या उलट्या बोंबा. निवडून आले की लगेच तिलाच पात्रतेचे निकष लावले. 2100 रुपये महिना देऊ म्हणले तर 1500 देता नाकी नऊ आले तुमचे. म्हणजे हम कैसो कायदा असं झालं आहे शासनाचं. म्हणून जनता कुठेतरी जागी झाली पाहिजे, कारण जनतेवरती हा अन्याय होतोय, जनतेला लुटलं जातं आहे आणि जनतेच्या ह्या काही गोष्टी लक्षात येत नाही आहेत. म्हणूनसाठी जनता एक झाली पाहिजे, कारण इथं लोकशाही आहे आणि हे लोक जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत लोकांवरती अन्यायच होणार. आणि इतका अन्याय सहन करू नका की समोरच्याची हुकुमशाही करण्याची पुढे ताकद होईल की तो आपल्यावरती हुकुमत गाजवील. इतका तरी अन्याय सहन करू नका. जय श्रीकृष्ण.